नमस्कार. आज आपण एका अशा विषयावर चर्चा करणार आहोत ज्याने सध्या संपूर्ण महाराष्ट्राला अक्षरशः भुरळ घातली आहे. आपण एका खऱ्याखुऱ्या ब्लॉकबस्टर चित्रपटाच्या यशाची आज चिरफाड करणार आहोत आणि तो सिनेमा म्हणजे नुकताच आलेला देऊळ बंद 2. कोणताही सिनेमा जेव्हा तुफान चालतो तेव्हा त्यामागे फक्त नशीब नसतं तर एक अचूक गणित आणि प्रेक्षकांच्या भावनांची घट्ट गुंफण असते. तर चला, या यशाचं नेमकं शास्त्र काय आहे ते आज आपण समजून घेऊया. सुरुवात करूया एका थक्क करणाऱ्या आकड्याने. 18.59 कोटी रुपये. होय, अगदी बरोबर ऐकलत. प्रदर्शित झाल्यापासून फक्त पहिल्या 4 दिवसात या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर अक्षरशः धुमाकूळ घातलाय. कोणत्याही प्रादेशिक चित्रपटासाठी ओपनिंग वीकेंडमध्ये एवढी मोठी झेप घेणं ही काही साधी गोष्ट नाही. हे आकडे फक्त तिकीट विक्री सांगत नाहीत, तर प्रेक्षकांची सिनेमाकडे लागलेली ओढ स्पष्ट करतात. आजच्या या विश्लेषणात आपण हे एवढं मोठं यश कसं साध्य झालं याचे 4 मुख्य टप्पे पाहणार आहोत. एक म्हणजे चित्रपटाचा आर्थिक गणित, दुसरं म्हणजे त्यातलं वास्तववादी चित्रण, तिसरा आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे सर्वांना जोडणारा युनिव्हर्सल कनेक्ट, आणि चौथं म्हणजे निर्माते व कलाकार. चला तर मग थेट पहिल्या टप्प्याकडे वळूया. द नंबर्स म्हणजेच आर्थिक गणित. पहिल्या 4 दिवसांची कमाई पाहिली की माउथ पब्लिसिटीची ताकद काय असते हे लक्षात येतं. पहिल्या दिवशी म्हणजेच 21 मे रोजी 2.45 कोटींची कमाई झाली. पण सिनेमा तिथेच थांबला नाही. शनिवारी हा आकडा थेट 4.85 कोटींवर गेला आणि रविवारी तर कमालच झाली. सिनेमाने 5.90 कोटींचा विक्रमी टप्पा गाठला. प्रेक्षकांनी सिनेमा बघितला, त्यांना तो आवडला आणि त्यांनी इतरांनाही चित्रपटगृहांकडे खिचून आणलं, हेच यातून सिद्ध होतं. एकूण ग्रॉस कलेक्शन 18 कोटींच्या वर असलं तर या चित्रपटाचं नेट कलेक्शन 15.75 कोटी इतकं सॉलिड राहिलंय. मुंबई, पुण्यासारख्या महानगरांपासून ते सांगली, कोल्हापूरसारख्या ग्रामीण आणि निमशहरी भागांपर्यंत सगळीकडे हाऊसफुलचे बोर्ड झळकतायत. आता साहजिकच प्रश्न असा पडतो की या प्रचंड यशामागे कथेची अशी कोणती ताकद दडलेली आहे. इथेच आपला दुसरा मुद्दा येतो, ग्राउंडेड रियालिटी म्हणजेच जमिनीवरचं वास्तव. फ्रँचायझीच्या मूळ कल्पनेत गेल्या 11 वर्षांत झालेला हा बदल बघा किती रंजक आहे. 2015 मध्ये आलेल्या पहिल्या देऊळबंदमध्ये नासाचा शास्त्रज्ञ आणि विज्ञान विरुद्ध अध्यात्म असा शहरी संघर्ष होता. पण ह्या दुसऱ्या भागात थेट सामाजिक वास्तव आणि व्यवस्थेविरुद्धचा लढा मांडलाय. पूर्ण फोकस आता ग्रामीण पार्श्वभूमी आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आहे. हा बदल अतिशय धाडसी होता आणि तो तितकाच अचूक ठरला. कथेच्या अगदी केंद्रस्थानी आहे संगीता नावाची एक सामान्य शेतकरी महिला. ती नुसती संकटांसमोर रडत बसत नाही, तर ती थेट स्वामी समर्थांच्या अस्तित्वालाच आव्हान देते, चक्क त्यांची परीक्षा घेते. देवाशी भक्ताचा असलेला हा असा हक्काचा आणि आक्रमक संघर्ष पाहताना अक्षरशः अंगावर काटा येतो. देव इथे चमत्कार करत नाही, तर भक्ताला लढण्याची ताकद देतो. हा विचार प्रेक्षकांना अगदी खुर्चीला खिळवून ठेवतो. लेखक आणि दिग्दर्शक प्रवीण तरडे यांचे संवाद कसे थेट काळजाला भिडतात ते या एका वाक्यावरून समजतं. बाईच्या मनाची खोली मोजू नको बाबा, त्यात शेतकऱ्याची. या देशात सगळं ओरिजिनल आहे, डुप्लिकेट फक्त शेतकरी आहे. हे निव्वळ एखादा वाक्य नाहीये, ती आपल्या कृषी व्यवस्थेची आणि ग्रामीण भागाची एक भळभळती जखम आहे. जेव्हा हा संवाद कानावर पडतो तेव्हा चित्रपटगृहात जी शांतता पसरते ना, तिथेच हा सिनेमा प्रत्येकाला आपलासा वाटू लागतो. हा काही फक्त देवधर्माचा सिनेमा नाहीये. यात बोगस बियाण्यांचे रॅकेट, कर्जाचा जीवघेणा बोजा, व्यवस्थेकडून होणारी फसवणूक आणि गाव पातळीवरचं राजकारण असे अतिशय ज्वलंत प्रश्न हाताळले आहेत. त्यामुळेच हा सिनेमा निव्वळ मनोरंजनाच्या चौकटी बाहेर जाऊन वास्तवाचा एक आरसा बनतो. आता आपण तिसऱ्या टप्प्याकडे जाऊया, युनिव्हर्सल कनेक्ट, सर्वांना जोडणारा धागा. इथे एक अतिशय महत्त्वाचा प्रश्न निर्माण होतो. एक पूर्णपणे ग्रामीण आणि शेतीवर आधारित कथा शहरातील छकछकीत मल्टिप्लेक्समध्ये एवढी तुफान गर्दी का खेचतीये? सिंगल स्क्रीनवर चालणारा सिनेमा शहरी उच्चशिक्षित वर्गालाही का भावतोय? याचं उत्तर मानवी संघर्षात दडलेलं आहे. ग्रामीण आणि शहरी माणसाचा संघर्ष वरवर पाहता वेगळा वाटतो. गावात दुष्काळ, कर्ज आणि शेतीचं नुकसान आहे, तर शहरात कॉर्पोरेट जगातला प्रचंड ताणतणाव, वाढती महागाई आणि भ्रष्ट व्यवस्था आहे. संकटांची नावं वेगळी असली तरी त्यातून येणारी अघतिकता, आतली घुसमट मात्र अगदी एकसारखीच आहे. थोडक्यात सांगायचं तर एका मोडकळीस आलेल्या व्यवस्थेविरुद्धची ही सामायिक हतबलता सर्वांना एकत्र जोडते. जेव्हा चित्रपटात ती महिला भ्रष्ट यंत्रणेला थेट जाब विचारते तेव्हा तो प्रश्न फक्त एका शेतकऱ्याचा राहत नाही, तो नोकरीत धक्के खाणाऱ्या, महागाईशी 2 हात करणाऱ्या प्रत्येक शहरी माणसाचाही प्रश्न बनतो.
अंधश्रद्धेपेक्षा कष्टावर विश्वास ठेवणारा हा विचार सुशिक्षित तरुणांनाही भिडतो आणि हाच तो खऱ्या अर्थाने सिनेमाचा युनिव्हर्सल कनेक्ट आहे. आता शेवटचा आणि चौथा भाग, द मेकर्स अँड स्टार्स, निर्माते आणि कलाकारांची कलेप्रती असलेली निष्ठा. दिग्दर्शक प्रवीण तरडे यांच्या लेखणीत एक वेगळीच जादू आहे. सामाजिक विषय अतिशय प्रभावीपणे मांडून आपला एकही चित्रपट त्यांनी आजवर फ्लॉप होऊ दिलेला नाहीये. त्यासोबतच मुख्य भूमिकेत असलेल्या स्नेहल तरडे यांनी आपल्या दमदार अभिनयाने संपूर्ण सिनेमा स्वतःच्या खांद्यावर पेललाय. या दाम्पत्याचा स्वतःचा जो संघर्ष राहिलाय ना, तोच त्यांच्या कलाकृतीतून असा काही झळकतो की प्रेक्षक आपोआप त्यांच्याशी भावनिक पातळीवर जोडले जातात. आता ही गोष्ट ऐकून तुम्ही थक्क व्हाल. स्वामी समर्थांची भूमिका साकारणारे ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी यांच्याबद्दलचं हे वास्तव खरोखर प्रेरणादायी आहे. वयाची 80 वर्ष, त्यात पॅरालिसिससारख्या गंभीर आजारातून नुकतीच झालेली रिकव्हरी, आणि तरीही त्यांनी सलग 33 तास शूटिंग केलंय. ही निव्वळ मेहनत नाहीये, ही कलेप्रती असलेली अफाट निष्ठा आहे. म्हणूनच पडद्यावरती भूमिका तितक्याच ताकदीने जिवंत झालीय. केवळ मुख्य कलाकारच नाहीत, तर प्रसाद ओक, महेश मांजरेकर, मंगेश देसाई आणि गश्मीर महाजनी यांसारख्या तगड्या कलाकारांच्या फौजेने सिनेमाच्या प्रत्येक फ्रेमला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवले. ह्या सगळ्या दिग्गज कलाकारांची एकत्रित ऊर्जा जेव्हा पडद्यावर येते, तेव्हा चित्रपटाला खऱ्या अर्थाने एका ब्लॉकबस्टरचं स्वरूप मिळतं. तर आजच्या या संपूर्ण विश्लेषणातून एक अतिशय विचार करायला लावणारा मुद्दा समोर येतो. मातीशी जोडलेला, स्थानिक भाषा आणि संस्कृतीचं अगदी जिवंत दर्शन घडवणारा प्रादेशिक सिनेमा आता बॉक्स ऑफिसवर ब्लॉकबस्टरचं नवीन गोल्ड स्टँडर्ड बनत आहे का? देऊळबंद 2च्या यशाने हे नक्कीच सिद्ध केलंय की प्रेक्षकांना आता फक्त चकचकीतपणा आणि वरवरचं मनोरंजन नकोय, त्यांना खऱ्या आयुष्यातले संघर्ष पडद्यावर बघायचे आहेत. तुम्हाला काय वाटतं? अशा प्रकारचा सिनेमा हेच आता भविष्यातलं खरं यश असणार आहे का? यावर नक्की विचार करा. आजच्या या चर्चेत सहभागी झाल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.